चला तर आज आपण एका अगदी छोट्या पण खूप प्रभावी अशा सकाळच्या विधीबद्दल बोलूया. हा असा विधी आहे जो आपला संपूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जेने भरून टाकू शकतो. पण खरंच सकाळची फक्त 2 मिनिटं, हो फक्त 2 मिनिटं आपल्या अख्ख्या दिवसाची दिशा बदलू शकतात का? ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटतंय नाही का? चला तर मग याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आज आपण पाहणार आहोत मराठी बौद्ध परंपरेतली एक छोटीशी सकाळची प्रार्थना. आता प्रार्थना शब्द ऐकून गोंधळू नका. हे खरं तर एक खूप सोपं आणि प्रभावी साधन आहे. इतकं सोपं की कोणीही याचा वापर करून आपल्या दिवसाची सुरुवात एकदम शांतपणे आणि फोकसने करू शकतो. ठीक आहे, मग सुरुवात करूया या प्रार्थनेच्या पहिल्या भागापासून. याला म्हणतात त्रिशरण. आता त्रिशरण म्हणजे काय? तर सोप्या भाषेत आपलं लक्ष, आपला फोकस एका ठिकाणी आणणं. इथे शरण जाणे म्हणजे कोणत्या देवदेवतेला शरण जाण्याची गोष्ट नाहीये. नाही, उलट ही गोष्ट आहे 3 महान आदर्शांवर आपलं लक्ष केंद्रित करण्याची. पहिला आदर्श आहे बुद्ध म्हणजे ज्ञानाचं प्रतीक, दुसरा आहे धम्म म्हणजेच सत्य आणि वास्तवाची शिकवण, आणि तिसरा आहे संघ म्हणजे याच मार्गावर चालणाऱ्या लोकांचा समुदाय. म्हणजे आपण या विचारांना आपलं मार्गदर्शक बनवत आहोत. प्रार्थनेत द्वितीयम्पी आणि तृतीयम्पी असे शब्द येतात. याचा अर्थ अगदी सोपा आहे, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा. मग हे पुन्हा पुन्हा का म्हणायचं? कारण ही पुनरावृत्ती, हे रिपिटेशन आपला संकल्प आणखी पक्का करतं, आपली एकाग्रता वाढवतं आणि मनाला स्थिर करायला मदत करतं. हे एका मानसिक आठवणीसारखं काम करतं. बरं, आता वळूया दुसऱ्या भागाकडे. याला म्हणतात पंचशील. पंचशील म्हणजे काय? तर दिवसाची सुरुवात करण्याआधी आपण स्वतःला देत असलेले 5 सकारात्मक संकल्प, किंवा असं समजा की या 5 चांगल्या सवयी आहेत ज्या आपण दिवसभर पाळणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये? हे 5 संकल्प म्हणजे काहीतरी मोठं तत्वज्ञान नाहीये, तर दिवसभरातल्या आपल्या वागणुकीसाठी एक प्रॅक्टिकल गाईडलाईन आहे. म्हणजे दिवस सुरू व्हायच्या आधीच आपण आपल्या वागणुकीला एक चांगली दिशा देतोय. जसं की मी कोणालाही त्रास देणार नाही, मी चोरी करणार नाही, मी खोटे बोलणार नाही. बघा किती सोप्या पण किती शक्तिशाली आहे त्या सवयी. याच तर आपल्या दिवसाला योग्य आकार देतात. आणि आता येतो या विधीचा शेवटचा आणि तिसरा भाग. ही एक इतकी साधी, इतकी सरळ प्रार्थना आहे ना, आणि याचं कारण असं आहे की ती मुळात लहान मुलांसाठी तयार केली गेली होती, आणि म्हणूनच ती इतकी सहज मनाला भिडते. किती सुंदर आहे ही प्रार्थना, नाही का? यातली मूल्य बघा. आदर, सत्य, प्रेम, बुद्धिमत्ता, दयाळूपणा. ही अशी मूल्य आहेत जी कोणालाही कुठल्याही काळात तितकीच महत्त्वाची वाटतील. ही सर्वांसाठी महत्त्वाची मूल्ये आहेत. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हे सगळं प्रत्यक्षात करायचं कसं? म्हणजे या प्रार्थनेला आपल्या रोजच्या रुटीनचा भाग कसा बनवायचा, त्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे? वेळ. यासाठी फक्त 2 ते 5 मिनिटं लागतात. म्हणजे किती धावपळीचं आयुष्य असलं तरी एवढा वेळ तर कोणीही काढू शकतं, बरोबर? मग करायचं काय आहे? अगदी सोपं आहे. उद्देश एकच, दिवसाची सुरुवात पॉझिटिव्हली करणे. कधी करायचं? सकाळी उठल्या उठल्या. कसं? तर शांत, हळू आवाजात. आणि कुठे? तर घरातल्या एखाद्या शांत, प्रसन्न कोपऱ्यात. बस इतकं सोपं आहे हे. आणि याच गोष्टीचं महत्त्व आहे. एक अगदी छोटासा पण जाणीवपूर्वक केलेला हा सराव आपली मानसिकता, आपला मूड आणि पर्यायाने आपला संपूर्ण दिवस बदलून टाकू शकतो. याचा परिणाम खूप मोठा आणि सकारात्मक असतो. तर मग जाता जाता एक विचार सोडून जातो. आपल्या पुढच्या दिवसाला एक नवी, सकारात्मक दिशा देण्यासाठी असा कोणता एक छोटासा संकल्प आहे जो आपण सगळे रोजच्या रोज करू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.